कर स्टार्ट. नमस्कार. आज मंडे म्युझिक मध्ये आपण शिकणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ वेबसाईट. हे इम्पॉर्टन्स ऑफ वेबसाईट नक्की काय आहे आणि त्याच्याबद्दल मी आज तुम्हा सगळ्यांना त्याच्याबद्दलची माहिती देणार आहे. वेबसाईट आपल्याला का उपयोगी पडते या संदर्भात आपण काही चर्चा करणार आहोत. त्यातले काही पॉइंट्स आणि बेनिफिट्स मी तुमच्या समोर मोबाईल मध्ये बसू नकोस. सादर करतो. का ग? नाही म्हणायचं घरी आल्यावर मोबाईल. अगं कविता, एक वेबिनार आहे. तो पहिला पॉइंट आहे ऑनलाईन प्रेझेन्स. ऑनलाईन प्रेझेन्स म्हणजे तुमच्या वेबसाईटवर तुम्हाला ॲक्सेसिबिलिटी मिळते, जी तुमची 24/7 असते, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस, तुमच्याबद्दलची माहिती, या सगळ्या गोष्टी कोणताही तुमचा विजिटर, फॉलोवर किंवा युजर किंवा कस्टमर हे कोणत्याही त्यांच्या वेळेनुसार तुमची वेबसाईट बघू शकतात आणि तुम्हाला त्यांच्या त्यांच्या सुटेबिलिटीप्रमाणे ते तुमचे वेबसाईट त्यांच्याकडे ॲक्सेस होऊ शकते. सो इन शॉर्ट 24/7 ह्याची ॲक्सेसिबिलिटी असते. दुसरा पॉईंट आहे क्रेडिबिलिटी आणि ट्रस्ट. तुम्ही ज्या वेळेला वेबसाईट बनवता त्यावेळेला तुमची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्ही वेबसाईटवर टाकता आणि ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमची क्रेडिबिलिटी सांभाळायला मदत करते. आणि त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्या क्लायंटचे टेस्टिमोनियल तुमच्या वेबसाईटवर टाकत असाल तर त्याजोगे तुमची ट्रस्ट सुद्धा याप्रमाणे बिल्ड होत असते. ओके, तर क्रेडिबिलिटीचा हा मेन की पॉईंट आहे. तिसरी गोष्ट आहे मार्केटिंग अँड ब्रँडिंग. ज्या वेळेला तुम्ही वेबसाईट बनवता तर वेबसाईट इज अ की कंपोनंट इटसेल्फ इन मार्केटिंग अँड ब्रँडिंग, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे ब्रँड तुम्ही ज्या वेळेला ऑनलाईन करत असता, ओके, आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचे व्हॅल्यूज, मिशन, विजन, प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस तुम्ही लोकांसमोर आणता. Website provides a platform for content marketing, helping to attract and engage your audience through blogs, videos, and other content, जे मार्केटिंगला फार उपयोगी पडते. त्याचबरोबर तुमचं सेल्स अँड रेव्हेन्यू, म्हणजे जर तुमची वेबसाईट ही ई कॉमर्स वेबसाईट असेल तर तुम्हाला तुमचा सेल्स तुमच्या वेबसाईट थ्रूच मिळू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस तुम्ही सेल करू शकता. आणि त्याचबरोबर जर लीड जनरेशन हा फंक्शन जर तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला व्हिजिटर इन्फॉर्मेशन तुम्हाला कॅप्चर करता येते आणि त्या थ्रू तुम्हाला लीड जनरेट करता येते आणि त्याप्रमाणे तुम्हाला मार्केटिंग सुद्धा करता येतं. तुम्ही वेबसाईटवर तुम्ही फॉर्म आणि लँडिंग पेजेस या प्रकारे जर फंक्शन्स घेतले असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला कस्टमरचा डेटाबेस तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतो. ओके, आणि तिथून तुम्हाला सेल्स अँड रेव्हेन्यू तुमचं मॅनेज होऊ शकतं. पुढचा पॉईंट आहे आपला कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज. म्हणजे जर तुम्ही वेबसाईट बनवली असेल तर वेबसाईट बनवल्यानंतर जे तुमचे कॉम्पिटिटर आहेत त्यांची जर वेबसाईट नसेल तर त्यांच्यापेक्षा तुमचं एज ओव्हर तुमचं मार्केटमध्ये असतं. आणि तुम्हाला जर तुम्ही आणखी त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज पाहिजे असेल तर तुम्ही मार्केट इन्साइट्स तुम्ही त्याच्यातून घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही ॲनालिटिक टूल्स हे तुम्ही तुमच्या वेबसाईटवर लावू शकता आणि त्या प्रकारे तुम्ही आणि तुमचा कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज घेऊ शकता. नेक्स्ट आहे कॉस्ट इफेक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग. वेबसाईट ही प्रिंट मीडियापेक्षा खूपच अगदी कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाईटबरोबर तुमची डिजिटल मार्केटिंग सुद्धा त्याच्यामध्ये करता येते. वेबसाईट इज सर्व ॲज अ फाउंडेशन फॉर डिजिटल मार्केटिंग. सो कुठलाही डिजिटल मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म आज आपण म्हटलं तर यूट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, लिंक्डइन आहे. तर ह्या सगळ्याच्या तुम्ही ज्या जो क्लायंट आहे, जो युजर आहे, तो युजर तुमच्या वेबसाईटवर तुम्ही आणू शकता आणि तुम्ही तुमचं फनेल बनवू शकता आणि त्यायोगे तुम्ही कॉस्ट इफेक्टिव्ह तुमची ॲडव्हर्टायझिंग करू शकता. त्याचबरोबर पुढचा पॉईंट आहे ग्लोबल रीच. ज्या वेळेला तुम्ही वेबसाईट बनवता, सुरुवात करता, त्याच वेळेला ती अख्ख्या जगामध्ये ती बघितली जाते आणि तुमचा पोटेन्शियल कस्टमर जो तुमच्या लोकल एरियामध्ये तुम्हाला
जर तुम्ही तुमच्या लोकल एरियामध्ये जर बिझनेस करत असाल आणि तुम्हाला पोटेन्शियल कस्टमर तुम्हाला तुमच्या एरियाच्या बाहेर पाहिजे असेल, तर तुम्हाला ती वेबसाईट तुम्हाला आणून देऊ शकते. यायोगे तुम्हाला ग्लोबल रीच हे सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. त्याच्यानंतर आहे रिसोर्स हब. ज्या वेळेला आपण रिसोर्स हब म्हणतो त्यावेळेला आपण म्हणतो की वेबसाईट इज अ सेंट्रलाइज हब फॉर ऑल द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू युअर बिझनेस, your organization, your team size, product details, company history, news and updates about your company and your products and services. हे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं मिळतं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे युजर एक्सपिरियन्स. युजरला तुम्ही ज्या वेळेला कुठल्या पेजवरून कुठल्या पेजवर जायचं आहे याला म्हणतात नॅव्हिगेशन. तर ते नॅव्हिगेशन तुम्ही जर त्याला चांगलं दिलं तर कुठल्याही युजरला तुमची वेबसाईट हँडल करायला किंवा ती व्हिजिट करायला खूप सोपी पडते. तर अशा प्रकारे आपण हे इम्पॉर्टन्स पॉईंट जे आहे जे की कंपोनेंट्स आहेत वेबसाईटचे ते आपण बघितले आहेत. ह्याच्या पुढचा पॉईंट आहे चुजिंग अ राईट वेबसाईट. तर आपल्याला कोणती वेबसाईट बनवायची आहे तर याचे काही प्रकार मी मोजके प्रकार मी दिले आहेत. ज्याच्यामध्ये आपण पर्सनल वेबसाईट म्हणतो, बिझनेस वेबसाईट म्हणतो. बिझनेस वेबसाईटमध्ये तुम्हाला स्टॅटिक किंवा डायनामिक ही कशा प्रकारे तुम्हाला बनवायची असते. त्याचबरोबर लँडिंग पेज वेबसाईट काय आहे आणि ई कॉमर्स वेबसाईट काय आहे. आपण एक एक पॉईंट याच्यामध्ये घेऊया. सर्वप्रथम आहे पर्सनल वेबसाईट. तर पर्सनल वेबसाईट आपण केव्हा बनवायची असते, ज्या वेळेला आपण इंडिव्हिज्युअली काही ॲज अ इंडिव्हिज्युअल कंट्रीब्युटर म्हणून आपण काम करत असतो त्यावेळेला आपण पर्सनल वेबसाईट ही आपल्याला बनवता येते. ज्याच्यामध्ये आपण आपले स्किल्स किंवा आपले सर्टिफिकेशन्स ह्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतात आणि त्याचबरोबर आपले स्किल्सच्या साठी आपलं काही करू शकतो. एक सेकंड. हॅलो. सो आपण पर्सनल वेबसाईट बद्दल आपण बोलत होतो, ज्याच्यामध्ये आपण आपले स्किल्स आणि आपले पोर्टफोलिओ याच्यामध्ये आपण टाकू शकतो. त्याचबरोबर बिझनेस वेबसाईट, ज्या वेळेला बिझनेस वेबसाईट आपण म्हणतो त्यावेळेला बिझनेस वेबसाईटमध्ये आपल्याला लोकांना. हॅलो, माझा आवाज येतोय? हो सर, येतोय येतोय. हां. सो बिझनेस वेबसाईटमध्ये आपण ज्या वेळेला एखादी वेबसाईट आपण बनवतो त्यामध्ये आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक असतं स्टॅटिक इन्फॉर्मेशन किंवा एक असतं डायनामिक इन्फॉर्मेशन. तर आपल्याला जर स्टॅटिक वेबसाईट करायची असेल तर स्टॅटिक वेबसाईटसाठी आपल्याला काय पाहिजे तर तुमचे जे प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस आहेत किंवा तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणूनच लोकांपुढे आणायची असेल तर आपण स्टॅटिक वेबसाईट आपण बनवतो. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला त्या वेबसाईटमध्ये आपल्याला काही कंटेंटमध्ये फ्रिक्वेंटली काही चेंजेस करायचे नसतात तर त्याच्यासाठी आपण स्टॅटिक वेबसाईट बनवतो. त्याचबरोबर ज्या वेळेला आपण डायनामिक वेबसाईट म्हणतो तर डायनामिक वेबसाईट म्हणजेच आपली कंटेंट मॅनेजमेंट वेबसाईट असते. कंटेंट मॅनेजमेंट आपण करत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला फ्रिक्वेंटली काही चेंजेस करायचे असतात. काही त्याच्यामध्ये आपल्याला सपोज जर काही क्लायंट्स आपल्याला आपले ॲड होत असतील तर आपल्याला रेग्युलर ते क्लायंट आपल्याला ॲड करायचे असतात किंवा आपल्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसेसमध्ये आपण दरवेळेला काही नवीन नवीन प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये आणत असतो तर त्याबद्दलची काही इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची असते. तर त्याच्यासाठी आपण बिझनेस वेबसाईट, डायनामिक वेबसाईट आपण बनवतो. त्याचबरोबर पुढचं जे सेक्शन आहे ते लँडिंग पेज वेबसाईट आहे, ज्याच्यामध्ये आपण आपला मेन फोकस असतो की आपल्याला वेबसाईटमधून लीड जनरेट झालं पाहिजे, सेल्स जनरेट झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण लँडिंग पेज वेबसाईट बनवतो जी जनरली आपण वन पेज वेबसाईट असते. आणि याच्यामध्ये आपण आपले जे लँडिंग पेजचं हेडिंग असतं ती कंपेलिंग असते. एकदम हेडिंग आपलं कंपेलिंग असतं आणि त्याच्यामध्ये आपण जे आपले कॉल टू ॲक्शन्स आहेत, जे बटन्स असतात त्याच्या थ्रू आपल्याला कस्टमरची इन्फॉर्मेशन ही इमिजिएटली मिळायला पाहिजे असं आपण त्याच्यामध्ये सेक्शन्स बनवून ठेवतो आणि त्या प्रकारे आपण लँडिंग पेज वेबसाईट बनवतो. लास्ट आहे ई कॉमर्स वेबसाईट. तर ई कॉमर्स वेबसाईटसाठी आपण जे काही आपले प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस आहेत
किंवा ते प्रोडक्ट्स आपण कसे सेल करणार आहोत, आपण कसे ते प्रोडक्ट डिलिव्हर करणार आहोत, याबद्दलची सगळी माहिती आपल्याला ई कॉमर्स वेबसाईट्समध्ये आपण देत असतो. ह्या सगळ्या गोष्टी एकदा झाल्यानंतर आपल्याला त्याच्या आधीचे वेबसाईट बनवण्याआधीचे काही प्रिएम्बल असतात, तर त्याबद्दल मी थोडंसं सगळ्यांना सांगेन. ज्याच्यामध्ये कुठलेही वेबसाईट बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपले गोल्स. आपले गोल काय असणार आहेत, वेबसाईट बद्दलचे आपले गोल काय असणार आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण वेबसाईट बनवणार आहोत की आपल्याला काय करायचं आहे त्या वेबसाईट थ्रू, या सगळ्या गोष्टीची आपल्याला पहिली आधी माहिती घेणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या वेबसाईटमधून तुम्ही काय ऑब्जेक्टिव्ह साध्य करू शकणार आहात हे आपल्याला पडताळून पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे आयडेंटिफाय युअर कस्टमर, म्हणजे तुमचा ऑडियन्स. तर तुमचा टार्गेट ऑडियन्स काय आहे, त्याच्याबद्दलची तुमची व्याख्या काय आहे. तर ते टार्गेट ऑडियन्स तुम्हाला आधीच कन्सिडर करावं लागणार आहे बिफोर गोईंग फॉर द वेबसाईट. त्याच्यानंतर आहे प्लॅन युअर कंटेंट. तुमचं कंटेंट कितपत मोठं आहे, किंवा ते कंटेंट एसीओ साठी जे कंटेंट लागणार आहे, म्हणजे तुमचा कस्टमर कोणत्या प्रकारे कंटेंट बघून, तुमची वेबसाईट बघून तुम्हाला सेल देणार आहे किंवा तुमच्या वेबसाईटवर तो येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला पहिला आधी तुमचं कंटेंट ते कुठल्या कंटेंट डेव्हलपर जे आहेत, आजकाल मार्केटमध्ये बरेच कंटेंट डेव्हलपर आहेत, तर त्यांच्याकडून तुम्हाला बनवून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यांच्याबरोबर बसून तो रॉ कंटेंट तुमचा शेअर करून तुम्हाला आता गणच सांगितली ना. तुमचा हे तिघा आले कंटेंट तुम्हाला बोलले. consider करता येईल. तिन्ही जाणले, तीन म्हणले. त्याच्यानंतर तुमचं बजेट, तुमचं बजेट किती आहे आणि तुमचं ॲस्पिरेशन्स काय आहे. तर ह्या दोघांची तुम्हाला पहिली आधी सांगड घालावी लागेल की तुम्हाला तुमच्या वेबसाईटसाठी कितपर्यंत तुमचं बजेट तुम्हाला स्केल करू शकता किंवा स्ट्रेच करू शकता. तर त्याबद्दल तुम्हाला थोडंसं त्याच्यावर वर्क करावं लागेल. आणि सर्वात मेन पॉईंट आहे तो इव्हॅल्युएट टेक्निकल स्किल. इथे मी म्हणत नाहीये की तुम्ही स्वतः टेक्निकली साऊंड असलं पाहिजे, त्याची खरंच काही गरज नाहीये, पण तुम्हाला टेक्निकल गोष्टी खूप थोड्याफार माहिती असणं गरजेचं आहे. की कुठल्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल जसं म्हटलं की डोमेन, आपण होस्टिंग घेतो आणि डोमेन घेतो, तर त्या कुठे मिळतात किंवा त्याबद्दलची तुम्हाला काय माहिती आहे ह्याची थोडीफार तुम्हाला जाणीव असणं गरजेचं आहे. आणि सर्वात शेवटचं म्हणजे स्केलेबिलिटी. तुम्ही ज्या वेळेला एकदा वेबसाईट बनवता किंवा ती बनवली झाल्यानंतर तुम्हाला आणखी काय त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस ॲड करायचे आहेत किंवा कंटेंट ॲड करायचे आहेत किंवा कोणते सेक्शन्स ॲड करायचे आहेत. तर त्या प्रकारे तुम्ही सुरुवातीलाच ती ज्या वेळेला वेबसाईट बनवताना ती कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे, ती कुठल्या प्लॅटफॉर्मवर असून ती त्याची ड्युरेबिलिटी काय आहे, त्याची लॉंगेटिव्हिटी काय आहे, हे सगळं बघणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. आणि त्यानुसार तुम्ही तो प्लॅटफॉर्म तुम्ही सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला अगदी लॉंग टर्मला त्याची काही प्रॉब्लेम होणार नाही. तर हे सगळं सध्या मी ह्या प्रोजेक्टसाठी घेतलेलं आहे. तो ह्याबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर मला नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. आपण त्याबद्दल तुम्हाला नक्कीच हेल्प करू, त्याच्यामध्ये सपोर्ट करू. सर वेबसाईट मध्ये दोन पोर्शन असतात ना, ॲज इन मतलब स्टॅटिक आणि डायनामिक, करेक्ट? हां हां हां. तर मग ते आपण कसं डिसाईड करतो एखाद्याला, म्हणजे की म्हणजे हे क्लायंटच तुम्हाला सांगणार ना की ते स्टॅटिक हवंय का डायनामिक हवंय, करेक्ट? हो, बरोबर. पण मग ह्याच्यामध्ये कसं ते असतं की ते क्लायंटला आपण कसं कळणार? बिकॉज ऍज अ लेमॅन क्लायंटला जर त्या वेबसाईट, फक्त वेबसाईट क्रिएट करायची आहे, हम्म, मग ते हम्म, तुम्हाला सगळे, म्हणजे तुम्ही त्यांना गाईड करणार, करेक्ट, की तुम्ही बरोबर. काय केलं पाहिजे? आम्ही आम्ही या प्रश्नाचं उत्तर आम्ही त्यांना बेसिकली पहिला आधी ऑब्जेक्टिव्ह विचारतो की तुमचं वेबसाईट थ्रू तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे. की तुम्हाला हम्म. फक्त इन्फॉर्मेटिव्ह साईट बनवायची आहे की तुम्ही त्या वेबसाईटमधून तुम्हाला आणखी काही तुमचे ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करायचे आहेत. हम्म. तर जर तुमचं ऑब्जेक्टिव्ह फक्त इन्फॉर्मेटिव्ह साईट बनवायची असेल तर यू शुड गो फॉर द स्टॅटिक वेबसाईट दॅट वी स्टॅटिक वेबसाईट, ओके, येस हा. येस येस.
that we suggest them on that. अँड अकॉर्डिंगली जर त्यांचं ऑब्जेक्टिव्ह असेल की त्याच वेबसाईटमधून आम्ही सेल करणार आहोत किंवा आम्ही याच्यामध्ये आणखी काही आम्हाला व्हिडिओज वगैरे पण पाहिजे आहेत किंवा आमचं टेस्टिमोनियल्स वगैरे पाहिजे आहेत, तर आम्ही त्याप्रमाणे आम्ही त्यांना डायनॅमिक वेबसाईट सजेस्ट करतो. ओके. आणि समजा आपण म्हणजे आता माझं इव्हेंटचं आहे, तर समजा आम्हाला म्हणजे जस्ट आस्किंग की वेबसाईट मधून लीड जनरेशन वगैरे पण होतात का? म्हणजे एक कॉलम वगैरे असतो, म्हणजे तिकडे काही म्हणजे तिकडे असं काही आपण टॅप वगैरे ठेवू शकतो का? म्हणजे ऍज इन व्हॉट्सअपला डिरेक्ट होईल किंवा इफ यू हॅव एनी इन्क्वायरी और हो 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 हो. सर्वात पहिली गोष्ट, सर्वात पहिला लीड जनरेशनचं एक सेक्शन आहे, तो म्हणजे आहे आपला कॉन्टॅक्ट फॉर्म. आपण ज्या वेळेला कॉन्टॅक्ट फॉर्म भरतो आणि त्याचं आपण एक ती इन्फॉर्मेशन घेतो, ती इन्फॉर्मेशन आपण आपल्या डेटाबेसमध्ये किंवा आपल्या ईमेलवर आपण ती इन्फॉर्मेशन वेबसाईट थ्रू घेतो. ओके, दॅट इज वन पार्ट. सेकंड इज फॉर द लीड जनरेशन यू कॅन ऑल्सो हॅव द व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी. व्हॉट्सअप सेक्शन पण तुम्ही त्याच्यामध्ये वेबसाईटमध्ये करू शकता. ओके, ओके. या गोष्टी आपण करू शकतो. आणि त्याचबरोबर आपण इवन आपण जर CRM ला कनेक्ट करत असू किंवा म्हणजे आपण वेबसाईटमध्ये जे काही आपण फॉर्म भरलेले आहेत किंवा आपण जर ईमेल सबस्क्रिप्शन वगैरे आपण सबस्क्रायबर लिस्ट आपण केलेली असेल, तर त्याचा डेटा आपण कुठेतरी आपण ते मेंटेन करतो, CRM मध्ये आपण मेंटेन करतो. तर तिथून आपण आपल्याला लीड जनरेशन हे नक्की करता येतं. ओके, गॉट इट. क्लिअर. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर नक्की सांगा. मला आत्ता जो प्रश्न विचारला होता हा की वेबसाईटचा लीड जनरेशनसाठी उपयोग होतो का, हो हो. तर कितीतरी बिलियन वेबसाईट्स आहेत. हम्म, हम्म, त्याच्यामुळे आपलं नाव घातल्यावरती हम्म, हम्म, आपली वेबसाईट येईल हम्म. ही शक्यता फार कमी आहे. हो हो हो. पण काही लोकांच्या बाबतीमध्ये मी पाहिलं की त्यांचं नाव किंवा इव्हन त्यांच्या बिझनेसचं जनरल नाव हम्म, हम्म, एवढं घातलं तरी पहिल्या 10 मध्ये त्यांची वेबसाईट येते, हम्म, 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 पहिल्या स्क्रीनवरती. हम्म, हम्म, हम्म. हे आपल्याला करता येतं का, आणि त्याला खर्च किंवा अजून काही साधारणपणे किती आहे? तर कसं आहे की याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या वेबसाईटमध्ये ऑनलाईन सॉरी ऑन पेज SEO हा एक जो कॉन्सेप्ट आहे, तो तुमच्या वेबसाईटमध्ये ज्या वेळेला बनवताना मेटा टॅग्स आपण ऑन पेज SEO मध्ये आपण टाकतो. दॅट इज वन आस्पेक्ट ऑफ कमिंग ऑन द गुगल फर्स्ट पेज. ओके. सेकंड थिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला SEO ऑफलाईन पण SEO ऑफ पेज SEO पण करावं लागतं आणि ज्याची प्रोसेस ही साधारण 6 ते 8 महिने मिनिमम ही आहे. ओके. आणि त्याचबरोबर आपण ज्या गुगल ॲड्स करतो, तर तुम्ही बघितलं असेल गुगलमध्ये फर्स्ट पेजला आपल्याला काही ॲड्स पहिल्या 3 मध्ये काही ॲड्स दिसतात. तर त्या स्पॉन्सर्ड ॲड असतात किंवा त्यांनी ऑलरेडी गुगलला पैसे भरलेले असतात त्या स्पॉटसाठी. आणि त्याच्यानंतर 4, 5, 6, 7 वगैरे हे पुढचे आणखी येतात, पण ज्याच्यामध्ये जितके जास्त आपण त्यांना त्या ह्याच्यावर पैसे देऊ, कारण ते कीवर्ड्सवर अवलंबून असतात ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्या कीवर्ड्सवर आपण जितके कीवर्ड्स आपण त्याप्रमाणे वापरू, त्याप्रमाणे तुमचं पहिल्या पेजवर ते रँकिंग येतं. असं आहे. आम्ही या गोष्टी SEO मध्ये आम्ही करतो, ज्याच्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर बसून तुमचे कीवर्ड्स रिसर्च करतो आणि कोणकोणते तुमचे जे क्लायंट आहेत किंवा कस्टमर आहेत किंवा जर जनरल पब्लिक जर तुमची सर्व्हिस घ्यायची असेल, तर त्याच्यामध्ये ते कोणत्या गोष्टींनी तुमच्या सर्व्हिस ते विचार करतात, तर त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करतो आणि ती लिस्ट ऑफ कीवर्ड्स आपण गुगल बरोबर शेअर करतो. अशा प्रकारे तुमचं हे येऊ शकतं त्याच्यावर. असं आहे. थँक्यू. थँक्यू. सर, माझा एक असा प्रश्न आहे की जर तुम्ही इंडिया मार्टची जर वेबसाईट बघितली, तर एखाद्या विजिटरने एखाद्या कुठल्या पेजला जरी विजिट केली, तर इट इज ट्रीटेड, इंडिया मार्ट ट्रीट्स दिस इज हिज रिक्वायरमेंट, आणि त्या पद्धतीनं लीड जनरेशन होऊन ती कस्टमरला पाठवलं जातं. दिस इज व्हॉट दे मोस्टली इंडिया मार्ट वर्क्स.
तसं आपली इंडिया मार्ट हा मोठा म्हणजे इज अ व्हेरी वेल इस्टॅब्लिश्ड वेबसाईट आहे. तर आपल्या वेबसाईटला असं काही करता येऊ शकेल का? कारण तुम्ही मगाशी जसं म्हटलं की जोपर्यंत तो इन्क्वायरी फॉर्म भरत नाही तोपर्यंत आपल्या वेबसाईटला कोणी व्हिजिट केली हे कळत नाही. नाही, आपण व्हिजिटर्सला कॉन्टॅक्ट फॉर्म भरला तरच व्हिजिटरला आपण कन्सिडर करतो असं नाही आहे. तुमच्या पेजवर तुमच्या वेबसाईटवर कुठल्याही पेजला तो असेल तरी आपल्याला तो व्हिजिटर काउंट मिळू शकतो. ओके. आता त्याच्यामध्ये पण काही लिमिटेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये तुमचा ज्या वेळेला व्हिजिटर तुम्हाला जर त्याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्याची इन्फॉर्मेशन इतकीच मिळते की त्याने कोणत्या डिव्हाइसवरून लॉग इन केलेलं आहे आणि त्याचं जेंडर काय आहे. फक्त इथपर्यंत इन्फॉर्मेशन आपल्याला गुगल पण देतं. पण गुगल अनालिटिक्समध्ये आणखी काही जर आपण ॲडव्हान्स त्यांची सर्व्हिस घेतली तर त्याप्रमाणे तुम्हाला कम्प्लीट त्याचं पूर्ण हे मिळू शकतं. त्याचा कस्टमर पर्सोना एक पर्यंत मिळू शकतो त्याच्यामध्ये, असं आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात की इंडिया मार्ट ही मोठी कंपनी आहे तर त्याच्यामुळे त्यांचं असं काही नाही आहे. तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणात आपल्याला डिजिटल मार्केटिंग ही करावी लागते वेबसाईटसाठी. तर त्याच्यामध्ये PPC आहे, म्हणजे पे पर क्लिक आहे, किंवा SEO आहे, किंवा गुगल ॲड्स, किंवा फेसबुक ॲड्स, किंवा यूट्यूब ॲड्स, ह्या अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्म वर पण आपल्याला आपला एक्झिस्टन्स प्रेझेन्स आपल्याला तिथे दाखवावं लागतं. नाही, पण इंडिया मार्टला कसं कळतं की कोण पर्टिक्युलर माणूस तिथे येऊन गेलेला आहे? ही इंडिया मार्टला काय आज आता इंडिया मार्ट इतके वेंडर्स ना त्यांनी ऑलरेडी सर्व्हिस दिलेली आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या वेंडर्सची सर्व्हिस हे इंडिया मार्ट एकत्रितरित्या करतं आणि त्यामुळे त्यांना ते पुढचे हे मिळतात आणि त्यांच्याकडे ते कीवर्ड सगळ्यांचे ऑलरेडी हे आहेत, सेट आहेत तिकडे, असा तो हे आहे. ओके, थँक्यू. या सचिन, म्हणजे मला वाटतं अजित सरांचा प्रश्न तो होता की इंडिया मार्ट सारखी वेबसाईट आपण बनवली तर आपल्याला तसा कस्टमर जो व्हिजिट करतोय त्याची डिटेल्स आपल्याला सुद्धा मिळू शकतात का? हो हो हो, मिळू शकतात. अजित सरांचा प्रश्नाचा कळ त्याकडे होता असं. अजित सर बरोबर ना? अगदी बरोबर आहे सर. येस येस. येस. I think if you make a website on the lines of IndiaMart, we can also track the customer that is there. डेफिनेटली. नाही, पण ते कसं करतात? म्हणजे त्यांच्या वेबसाईट मध्ये आणि आपल्या वेबसाईट मध्ये असा काय फरक आहे की ते ट्रॅक करू शकतात आणि आपण ट्रॅक काय करू असतं ना, शकत नाही? पहिली गोष्ट कुकीज ट्रॅक होतात. दॅट्स द फर्स्ट थिंग दॅट इज देअर. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला लोकांना लक्षात येत नाही, ऍब्सोल्युटली नेसेसरी अननेसेसरी कुकीज वगैरे आपण कधी विचारात घेत नाही. काही वेबसाईट विचारतात, काही वेबसाईट अजूनही विचारत नाहीये. दॅट्स द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, मला वाटतं ना की बऱ्याच वेळेला इंडिया मार्ट सारखी वेबसाईट जेव्हा आपण तिकडे जातो तेव्हा आपलं कुठले ना कुठे आपलं कस्टमर प्रोफाइलिंग करत असतं ते. So when you visit, either they will ask for some information or they'll try and tap and gauge our history, right? So again, that gives them an indication की हा बाबा अशा अशा प्रकारची व्यक्ती अशा अशा प्रकारचा शोध करत होती. सो दे ट्रॅक ऑन बेसिस ऑफ दॅट. पण कुठे ना कुठे आपण कधीतरी ती इन्फॉर्मेशन फीड केलेली असते. एवढं मात्र सांगतो मी, मागे आपण तुमच्या लक्षात असेल इम्पॅक्ट गुरुचं माझं एक्झाम्पल सांगितलेलं. मी इम्पॅक्ट गुरुवर अजूनही रजिस्टर केलेलं नाही, बट ऑन अँड ऑफ आय डू समटाइम्स डोनेट, राईट. पण आता मी कधी कधी गेलो त्या वेबसाईटवरती एखाद्याची प्रोफाईल चेक केली की हा बाबा याला द्यावं की नाही, आय जस्ट डू दॅट, राईट. बट डिस्पाइट दॅट दे आर एबल टू ट्रॅक. सो मोस्ट ऑफ द थिंग्स जी क्वेरी येते कस्टमरची, त्यांनी कधी ना कधीतरी केव्हा ना केव्हा तरी इंडिया मार्ट वरती कुठल्या तरी प्रकारे ट्रान्झॅक्ट केलेलं असेल असा माझा गेस आहे. सो दॅट इज द रिझन वाय दे आर एबल टू गिव्ह यू मच मोर स्पेसिफिक रिक्वायरमेंट. सो ट्रॅकिंग कुठे ना कुठे कधी ना कधीतरी तो इन्फॉर्मेशन कॅप्चर केलेली आहे. दॅट इज व्हॉट माय गेसेस. ॲग्रीड. ऍक्च्युली त्याच्यामध्ये कसं आहे की आपण इव्हन गुगलमध्ये किंवा आपण समजा आता एक एक्झाम्पल देतो, ज्याच्यामध्ये आपण फ्लिपकार्टवरून आपण काहीतरी घेतलं तर फ्लिपकार्टवरून घेताना आपण काही आपले डिटेल्स त्याच्यामध्ये टाकत असतो. त्याच्यामध्ये ते लोक जसं तू म्हणालास त्याप्रमाणे कस्टमर प्रोफाइलिंग करत असतात. त्याचप्रमाणे ते तुम्हाला
पुढचे 7 दिवस किंवा 8 दिवस तुम्हाला त्याच प्रकारचे तुमचे जे तुम्ही ऑलरेडी काही परचेस केलेलं आहे तर तसेच आर्टिकल्स तुम्हाला दाखवत असतात किंवा त्याच्या रिलेटेड काही आर्टिकल्स तुम्हाला दाखवत असतात त्याच्यामध्ये, आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते सगळे सर्चेस सचिन तुमच्यापर्यंत माझे हां, येस येस येस. सचिन माझा एक प्रश्न होता. वेबसाईट बनवताना बऱ्याच वेळेला लोक कंटेंट कडे लक्ष देत नाहीत, आणि जसं आनंद सरांनी पण प्रश्न विचारला, अँड आय थिंक कंटेंट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट येस की आपली वेबसाईट किती वर येऊ शकते, ऍटलीस्ट ऑर्गॅनिकली तिला ट्रॅक्शन मिळू शकतं, राईट? तर कंटेंट वेबसाईट बनवताना किती आणि मी बऱ्याच वेळा माझा पर्सनल अनुभव असा आहे की लोकांकडे कंटेंट तयार नसतं. तुम्ही बघा काय करायचं ते, किंवा तुम्ही लिहायचं. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ कंटेंट फॉर वेबसाईट? सिग्निफिकंट असं आहे की तुम्ही ज्या वेळेला कंटेंट, इवन मी तर माझ्या क्लायंटला पण बऱ्याच वेळा सांगतो की तुम्ही रॉ कंटेंट पहिला आधी द्या. तुमचं रॉ कंटेंट आधी येऊ दे, मग त्याप्रमाणे आम्ही ज्या वेळेला कंटेंट डेव्हलप करतो त्यावेळेला आम्ही कंटेंट डेव्हलप करताना आम्ही ते SEO थ्रू ते कसं कंटेंट लोकांपर्यंत पोहोचेल किंवा कोणत्या कीवर्ड्सने त्यापर्यंत पोहोचेल, तर असेच आम्ही वर्ड्स त्याच्यामध्ये टाकून आम्ही त्या कंटेंट डेव्हलप करतो. तो कंटेंट इतकं इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून तुमची वेबसाईट ही गुगलमध्ये कधी रँक होताना पण तो तुम्हाला प्रॉब्लेम करेल. तर जर कंटेंट ज्या प्रकारे लोक तुमच्या वेबसाईटवर येणार आहेत तर त्या प्रकारच्या लोकांना पण ती वेबसाईट हवीशी वाटली पाहिजे विथ रिस्पेक्ट टू कंटेंट. तर तशा प्रकारच्या कंटेंटसाठी तुम्हाला खरोखरच त्या कंटेंटवर थोडं काम करावं लागणार आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही त्या कंटेंटवर काम कराल आणि त्याचं प्लेसिंग ज्याप्रमाणे आपण वेबसाईटवर करतो त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितच तुम्हाला रिझल्ट तुम्हाला जसे पाहिजे तसे रिझल्ट मिळू शकतात. येस. एक प्रश्न विचारू? हो, बोला ना, बोला. जस्ट होल्ड. मी ऑडिबल आहे आता? हॅलो हॅलो. हा सर. आवाज येतोय? हा, माझा प्रश्न असा आहे की इथे पार्टिसिपंट आहेत तुमचा आवाज जरा खूप लो येतोय सर. ओके, एक मिनिट. हा, आता येतोय? हा, बोला. इथे आपण 7 पार्टिसिपंट्स आहोत हम्म. आणि 7ची मी नावं गुगलमध्ये टाकली. हा हा आणि गंमत म्हणजे 7 जणांना मी ओळखतो, हा हा पण गुगलमध्ये पहिल्या पानावरती जे येतंय हम्म. त्यांच्याशी या लोकांचा काही संबंध नाही, अच्छा. किंवा त्याच नावाची अजून कोणीतरी व्यक्ती आहेत त्यांचं येतंय. हा हा त्याच्यामुळे आपण जे मगाशी बोललो SEO किंवा अजून काही, हम्म. ह्याच्यामध्ये लोक सर्च करतील आपल्याला हम्म. आणि जातील दुसरीकडे. हे हा. अवॉइड करण्यासाठी काय करता येतं? तर त्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला निगेटिव्ह पब्लिसिटी ही मिळतच राहणार, पण निगेटिव्ह पब्लिसिटीच्या बरोबर तुम्हाला पॉझिटिव्ह, जितकं पॉझिटिव्ह तुम्हाला वरती करता येईल, मग ते येणं प्रकारे जसं काय मी म्हटलं की PPC म्हटलं किंवा फेसबुकच्या काही तुमचे जे प्रोफाइलिंग आहे, तर त्या प्रकारे तुम्ही जेवढे तुम्ही प्रोफाईल त्याच्यामध्ये तुम्ही अपलोड कराल तर त्याप्रमाणे तुमची पॉझिटिव्हिटी तिकडे वाढत जाईल आणि तशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकता, म्हणजे तुमची ती निगेटिव्हिटी थोडी कमी होत जाईल, असं आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये एक वेबसाईट करण्याऐवजी जर 4, 5, 6 वेबसाईट्स केल्या वेगवेगळ्या जागी, हां किंवा हां 4, 5, 6 लँडिंग पेजेस केली, तर ते जास्त बरं पडतं का एकच वेबसाईट करून त्याची ऍडव्हर्टिजमेंट करणं जास्त बरं पडतं? नाही सर, एकच वेबसाईट तुम्ही केलात ना तर तुम्हाला तुमचं जितकं पण ट्रॅफिक आहे, जेवढं पण तुमचे कस्टमरचं ट्रॅफिक आहे ते तुम्हाला एका ठिकाणी घेता येईल. मग त्या वेबसाईटमध्ये तुम्ही लँडिंग पेज तुम्ही त्याच, फॉर एक्झाम्पल आता मी सांगतो आनंदगुरिये.com,
/landing page 1/landing page 2 असं जर तुम्ही केलं तर तुमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन आहे ना, सगळं तुमचा कस्टमर बेस आहे तो तुम्हाला एका ठिकाणी तुम्हाला ठेवता येईल. तुम्ही जर लोकांनाच ऑप्शन 4-5 वेगवेगळे ऑप्शन्स दिलात तर तुम्हाला ते लोक कुठे कुठे ट्रॅक करणार, आणि जिथे पण ट्रॅक करतील तिकडे तुम्हाला जर कस्टमर किंवा फॉलोअर बेस तुम्हाला जर वाढवायचा असेल तर तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असेल, तो तुम्हाला कंबाईन करता येणारच नाही नंतर. असं आहे. तर एका ठिकाणी गेलं सचिन, तर सगळ्याकडून हे येईल. हा. थोडस ऍड करू का? हा. आनंद सर, मला वाटतं ना दुसरी एक गोष्ट म्हणजे मी आता जस्ट तुम्ही जर सांगितलं तर मी लगेच चेक केलं. राईट, सरप्राइझिंगली आय गॉट तुमचं नाव आलं मला लगेच. आय थिंक बिकॉज वी आर कनेक्टेड ऑन लिंक्डइन, दॅट्स फर्स्ट. आणि मे बी मी तुमचे व्हिडिओज वगैरे ऑनलाईन बघतो म्हणून कदाचित असू शकतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला वाटतं, जेव्हा आपण टाईप करतो ना आपला कंटेंट महत्वाचा येतो की आनंद सर एन्शियंट विजडम, म्हणजे आपल्याला शोधणाऱ्या व्यक्तीने आपल्याला आनंद गुरिये एन्शियंट विजडम किंवा सचिन धामणे वेबसाईट किंवा मला वाटतं प्रीती आहे तर लॅब टेस्टिंग किंवा ब्लड टेस्टिंग वगैरे हे जे वर्ड्स आहेत ना ते जर केलं, आय थिंक देन वी कॅन प्रोबेबली रीच द पर्सन वी आर लुकिंग फॉर. पण ते आपल्या वेबसाईटवर आणि हे असणं खूप गरजेचं आहे. मी स्वतः कधी कधी अधूनमधून स्वतःचं नाव लिंक्डइन वरती किंवा गुगल थ्रू सर्च करत असतो, कारण लिंक्डइन वरून माझे पोस्ट मला शोधताना बराचसा त्रास होतो. सो आय गो टू गुगल अँड देन ट्राय टू ट्रॅक दोज पोस्ट. तर कदाचित त्याच्यामुळे असेल आय गॉट द फर्स्ट रेफरन्स ऑफ माय नेम इन माय वेबसाईट. सो मे बी वी प्रॉबेबली हॅव टू पुश और गो अँड इंटेन्शनली सर्च फ्रॉम मल्टिपल ऑप्शन. दुसरा एक ऑप्शन असंही असू शकतो की तुम्ही सध्या कॅनडामधून सर्च करत आहात म्हणून प्रॉबेबली यू माइट बी गेटिंग कनेक्शन विच आर लोकल ओव्हर देअर ॲज फर्स्ट लिंकेजेस. पॉसिबिलिटी म्हणजे पॉसिबिलिटी असू शकते तशी. तुम्ही इंडियात आल्यानंतर हा प्रयोग करून बघा असं मी तुम्हाला सुचवेल अँड सी व्हॉट द रिझल्ट आर. येस येस, डेफिनेटली. इंटरेस्टिंग. नाही, ह्या प्रश्न मी यासाठी विचारला, थँक्स अ लॉट. हा प्रश्न यासाठी विचारला की काही लोक इंडियात बसून फक्त युके साठीच ऍडव्हर्टाईज करतात. येस. म्हणजे फक्त इंग्लंडमधल्या लोकांनाच ती वेबसाईट बघायला मिळते आणि त्याप्रमाणे ती फी वगैरे कोट करतात आणि त्याप्रमाणे पुढचं चालू राहतं. तर हो, त्या हो. संदर्भातच हा प्रश्न होता की मग अशा वेळी त्यांना जर दुसरा कोणीतरी मिळाला जो इंडियामध्ये आहे तर तो गिराईक तिकडे गेला, असं ते असं होऊ शकतं. असं म्हणजे वेबसाईट आपली आणि ट्रॅफिक जातोय दुसरीकडे. असं व्हायला नको. It's a possibility. We एक need to find a way. येस येस Definitely. येस. That is a very interesting thing. चेक एक करायला पाहिजे. एक एक एक्झाम्पल देतो, थोडंसं ऑफबीट आहे, पण आमचा एक क्लायंट आहे जो युकेला आहे आणि त्याची क्रिकेट अकॅडमी आहे. तर आम्ही सुरुवातीला त्यांना इथून होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हाइड केली होती, आणि त्याच्यानंतर युकेमध्ये त्यांचे काही नॉर्म्स होते की तुम्ही कस्टमरचा डेटा तुम्ही देशाच्या बाहेर पाठवू शकत नाही. तर त्यावेळेला आम्ही मग तो सर्व्हर चेंज केला आम्ही, आणि आम्ही युकेचा सर्व्हर घेतला आणि वेबसाईट आम्ही इथून बनवून दिली, फक्त त्या सर्व्हरवर आम्ही ती अपलोड केली. आणि त्यानुसार मग नंतर त्या गोष्टी त्यांच्या याच्यामध्ये कॉन्फिडन्समध्ये राहिल्या की आता फक्त सर्व्हर आपला आहे आणि कस्टमरचा डेटा आपल्याकडे सिक्युअर आहे. तशा प्रकारचा आपण ऍडजस्टमेंट आपण तिकडे करू शकतो नक्कीच त्याप्रमाणे. यू कॅन आपण हॅव डोमेन स्पेसिफिक किंवा कंट्री स्पेसिफिक वेबसाईट. येस असं होऊ शकतं म्हणजे आनंद सरांच्या प्रश्नाला पकडून की ती येस वेबसाईट फक्त त्या कंट्री पुरताच ऍक्सेस किंवा त्या तिथून सर्च केल्यावरती दॅट विल बी द फर्स्ट प्रिफर्ड वेबसाईट असं काही करता येऊ शकतं का? हो हो. आता आम्ही एका ऑस्ट्रेलियन क्लायंट बरोबर आम्ही काम करतोय, आणि सध्या सध्या आमचं हेच आहे की आम्ही इथून आम्ही सर्व्हिस त्यांना देतोय, पण एकदा ते कन्सिडर झाल्यानंतर मग ते लाईव्ह झाल्यानंतर आम्ही ती फक्त ऑस्ट्रेलियामध्ये आता सध्या ती सर्व्हिस हे करणार आहोत त्याच्यामध्ये, जिथे फक्त ते ऑस्ट्रेलियन लोकांनाच दिसेल. कारण मोस्टली आपल्याकडे IP ॲड्रेसच ट्रॅक होतात आणि तिथूनच वेबसाईटवर जे काही ट्रॅफिक येतं त्याच्यासाठी IP ॲड्रेसच ट्रॅक करून ते पुढे जातात.
असं. सचिन, अजून एक शेवटचा प्रश्न, म्हणजे माझ्यातर्फे तरी ऍटलिस्ट, हम्म, आपण जेव्हा बोलतो कंट्री स्पेसिफिक, मला वाटतं इफ यू गो टू गुगल गुगल किंवा अमेझॉन, हम्म, आपण जर google.com US ला गेलो किंवा हम्म, google.com ला गेलो, तर हम्म, इट रिडायरेक्ट अस टू google.co.in किंवा amazon.us वरती असलो आपण, हम्म. तर अगेन इट सेज दॅट इट सेज दॅट यू आर इन इंडिया, सो वुड यू लाईक टू गो टू द इंडियन वेबसाईट. हा हा. आणि मला वाटतं आनंद सरांसाठी ते खूप उपयुक्त असेल की हम्म, तसं हम्म. आपण करू शकतो, किंवा मला वाटतं 2 किंवा 3 डोमेन नेम आपल्याला घ्यावे लागतात का त्याच्यासाठी, असं जर करायचं असेल, where those domain names will again lead us back to the main website irrespective of the country. Can that be done? येस येस. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 2 किंवा 3 डोमेन हे घ्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल जसं म्हणालास की .com ही आपण समजू सध्या तरी एक यूएसचं आहे, आणि .co.in म्हणजे नाव सेमच, जसं anthonycolaso.com आणि anthonycolaso.co.in किंवा anthonycolaso.in. तर अशा प्रकारे कंट्री स्पेसिफिक आपण ते डोमेन घेऊ शकतो. ते एकाच ठिकाणावरून आपण घेऊ शकतो ते. आणि ही जी वेबसाईट आहे ती सगळ्याच ठिकाणी ती चालू शकते, आणि त्याला आपण कंट्री स्पेसिफिक जसं GoDaddy करतो किंवा जसं Amazon करतो, तसं आपण त्याला कंट्री स्पेसिफिक आपण त्याला कस्टमर व्ह्यूअरशिप देऊ शकतो. तशी कस्टमरला ती देऊ शकतो आपण तशी. Okay, so in that case our customer coming to us chances are high. येस. ओके ओके. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज फील फ्री टू आस्क. थँक्यू. फार सुरेख विवेचन केलं सचिन धामणे सरांनी. थँक्यू व्हेरी मच. आणि अँथनी कोलासो, तुम्हाला देखील धन्यवाद, तुम्ही हे होस्ट केल्याबद्दल. थँक्यू आनंद सर. थँक्स अ लॉट. जर कोणाला काही प्रश्न अजून नसतील तर लेट्स कॉल इट अ डे. फक्त जाता जाता एवढंच सांगतो, मंडे म्युझिक्स विषयी थोडंसं. मंडे म्युझिक्स हा जे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत बिझनेसच्या, त्या सामान्य किंवा जे स्मॉल अँड मिडियम साईज एंटरप्राइजेस आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. बरेचसे मॅनेजमेंटचे टॉपिक्स रिलेटेड जे आपल्यासाठी उपयोगी पडू शकतात, आपल्या व्यवसायासाठी उपयोगी पडू शकतात, त्याच्यावर आपण डिस्कशन करतो, चर्चा करतो. आज आपले बरेचसे व्हिडिओज ऑनलाईन युट्यूबवर अवेलेबल आहेत, तिथे तुम्ही ते पाहू शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी लिंक टाकेन. आपला व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे, तर ज्या कोणाला जॉईन करायचं असेल प्लीज गेट इन टच विथ मी. आय कॅन ऍड यू टू द ग्रुप. धन्यवाद आजचा सेशन जॉईन केल्याबद्दल, अँड सी यू नेक्स्ट टाइम विथ द नेक्स्ट सेशन. माझं प्लॅन आहे बजेट विषयी, आणि बजेट आणि व्यवसाय का महत्वाचा आहे त्याच्यावर पुढच्या मंगळवारी. लेट मी सी इफ आय कॅन गेट समबडी टू स्पीक ऑन दॅट. कारण बजेट घोषित होतो, पण आपण त्याचा आपल्या व्यवसायासाठी विचार करत नाही. सो इफ पॉसिबल next Tuesday we will talk about budget and its importance for our business, right? So let's see how it goes. Thank you very much for joining, and see you Thank you, next Anthony, time. thank you, Anthony, Thank for you. giving me Bye. a chance. Thank you. Thank you. Thank you. Yeah.